नमस्कार. कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे सायबर गुन्हेगारी म्हणजे काय. आता आपल्याला माहिती आहे, सायबर गुन्हेगारीची जर व्याख्या एका शब्दात करायची म्हटली तर संगणक प्रणाली वापरून इंटरनेटद्वारे केलेला कुठलाही गुन्हा त्याला आपण सायबर गुन्हेगारी असं म्हणतो. मुळामध्ये संगणक आले आणि त्यानंतर इंटरनेट आले आणि त्यानंतर कशाप्रकारे गुन्हेगारी सुरू झाली ह्याच्यावर अतिशय आपण रोचक अशी चर्चा आज आपण करणार आहोत. 1995ला इंटरनेट आले आणि त्याच्यानंतर त्याच काळामध्ये मोबाईलसुद्धा सुरू झाले. आता मोबाईल म्हणजे काय, मिनी कम्प्युटरच झाले ते शेवटी. आणि मोबाईल राज आलं म्हणजे काय की कागदाचं जे राज्य होतं, कागदाचं युग होतं ते तिथेच संपलं आणि मोबाईलचं युग सुरू झालं. ह्या मोबाईल युगामुळे गव्हर्मेंटला किंवा सरकारला असं कळलं की ह्याचा सदुपयोग होतो, परंतु दुरुपयोग करणारीसुद्धा मंडळी आहेत आणि त्यामुळे सायबर फ्रॉड्स हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. आता सायबर गुन्हेगार असतो तो ह्या संगणकाचा किंवा इंटरनेटचा वापर चांगल्याकरता करतच नाही. त्याचं ध्येयच हे असतं की कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये राहून जगातल्या किंवा देशातल्या किंवा शहरातल्या स्वतःला अनभिज्ञ ॲनॉनिमस ठेवून स्वतःची आयडेंटिटी न दाखवता तो गुन्हा करतो. त्यामुळे तो नेहमी प्रवृत्त होतो. त्याला असं वाटतं मला कोण पकडणार, कारण माझी व्हिजिबिलिटीच नाही आहे. आणि म्हणून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000ला गव्हर्मेंटने आणला, जेणेकरून अशा प्रकारचे सायबर गुन्हेगार आहेत त्यांना जेरबंद केलं जाईल, त्यांच्यावर गुन्हा केल आणि जर जास्तीत जास्ती शिक्षेचं प्रावधान त्याच्यामध्ये केलेलं आहे. ह्या अतिशय महत्त्वपूर्ण बाबींवर किंवा ह्या गुन्ह्यावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे एक तज्ज्ञ आलेले आहेत. त्यांचं आपण इथं स्वागत करूया. डॉक्टर विशाल माने माजी पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी मुंबई आणि नवी मुंबई पोलीस स्टेशन, सायबर गुन्हे शाखा, विशेष शाखा, संरक्षण शाखा आणि फॉरेनर्स ब्रँच अशा विविध विभागात 12 वर्ष उत्कृष्ट सेवा बजावली आहे. केवळ पोलीस अधिकारीच नव्हे तर डॉक्टर विशाल माने एक प्रेरणादायी वक्ते आणि लेखकही आहेत. त्यांनी 2500हून अधिक व्याख्यानं, कार्यशाळा आणि वेबिनार्सच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधून त्यांना उच्च आदर्श आणि प्रेरणा देण्याचा विशेष प्रयत्न केला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण योजनांची दखल घेतली तर कोविड-19 कालावधीत महाराष्ट्रात प्रवासासाठी लागणारी ई-पासची मूळ संकल्पना, जागरूक नवी मुंबईकर अभियान, अंमली पदार्थ व नशामुक्त नवी मुंबई ही विशेष मोहीम, नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून जलद नागरिक सेवा आणि पोलीस सुविधा केंद्राच्या माध्यमातून प्रशासकीय तंत्रज्ञानात्मक सुधारणा ह्या त्यांनी घडवून आणल्या आहेत. आपल्यासोबत आत्ता आहेत डॉक्टर विशाल माने. मानेजी, आपलं इथे स्वागत आहे. विशाल माने हे पूर्वी पोलीस अधिकारी होते आणि ते तज्ज्ञ आहेत. म्हणे त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये अतिशय सुंदर अनुभव घेतलेला आहे. अनेक सायबर गुन्हेगारीमध्ये रिव्हील करण्यासाठी, पकडण्यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की अशा एका तज्ज्ञ व्यक्तीबरोबर आपण चर्चा करूया ज्याचा फायदा प्रेक्षकांनाही होईल. म्हणून मी सर्वप्रथम मानेजी आपल्याला एक प्रश्न विचारते की मगाशी मी सांगितलं की पूर्वी गुन्हेगार हे हत्यारं घेऊन काम करायचे, चोऱ्या करायचे. त्याचे हत्याराशिवाय गुन्हा होत नव्हता. हत्यारं तर लागायचेच, परंतु आत्ता हा जो सायबर फ्रॉडस्टर आहे, गुन्हेगार आहे, त्याला हत्याराची काही गरजच नाही.
त्याच्याकडे एक छोटंसं मोबाईल असतं आणि त्या मोबाईलद्वारे तो गुन्हा करत असतो. थोडक्यात म्हणायचं तर अनफॉर्च्युनेटली मोबाईल हे सुद्धा एक हत्यारच झालं आहे. बरोबर आहे ना? काय सांगाल? ख्रिस्टियन लँज नावाचा एक नॉर्वेचा इतिहास संशोधक प्राध्यापक आणि ज्याला 1921 साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला, त्यानं एक वाक्य त्यावेळेला पुरस्कार स्वीकारताना सांगितलेलं आहे, टेक्नॉलॉजी इज युजफुल सर्वंट बट डेंजरस मास्टर. हत्यार या अर्थानं मी असं म्हणेन की टेक्नॉलॉजी ही आपल्यासाठी चांगली आहे, त्याचा आपण व्यवस्थित वापर केला तर ती आपल्यासाठी शस्त्र म्हणून काम करते आणि तंत्रज्ञानाच्या अज्ञानामुळे किंवा चुकीच्या वापरामुळे जर आपण त्याचा व्यवस्थित वापर केला नाही तर ते आपल्यासाठी हानिकारक ठरून हत्यार ठरू शकते. खूप छान आपण ह्याचं डेफिनेशन दिलेलं आहे. सायबर म्हणजे अर्थातच सायबर माध्यम वापरून किती प्रकारचे गुन्हे होतात? सायबर क्राईम याचे अनेक प्रकार आहेत. सर्वात महत्त्वाचा त्यातला प्रकार आहे ऑनलाईन बँकिंग फ्रॉड, दुसरा सोशल मीडिया संबंधीचे गुन्हे, तिसरे कॉर्पोरेट स्तरावरील डेटा थेफ्ट आणि नेटवर्क हॅकिंग करप्ट करणे अशा स्वरूपाचे गुन्हे, चौथा आहे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे जे मोठे गुन्हे घडतात ज्यामध्ये ड्रग आहे, स्मगलिंग आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, अशा मोठ्या स्वरूपाचे गुन्हे घडतात आणि पाचवा आहे देशविरोधी जे अपराध आहेत, सायबर टेररिस्ट असेल किंवा असे मोठ्या स्वरूपाचे जे गुन्हे आहेत, असे 5 प्रकारचे मोठे गुन्हे सायबर क्राईमच्या माध्यमातून घडतात. बरोबर. बेसिकली जर आपल्या देशातला डेटा बघितला आणि तुमच्याकडे जे चॅलेंजेस आहेत ते आर्थिक गुन्हेगार किंवा ह्याचा वापर आर्थिक गुन्हेगारीसाठी करावं, मग ते डिजिटल अरेस्ट असेल किंवा फ्रॉड असतील किंवा एक्स्टॉर्शन असेल, तर आपण आता जो फोकस करूया तो आर्थिक गुन्हेगारीवर करूया. काय म्हणाल? बरोबर. ऑनलाईन बँकिंग फ्रॉड हा सायबर गुन्ह्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. त्या माध्यमातून 2 प्रकारची आर्थिक फसवणूक केली जाते. एक, तुमची फसवणूक करून तुमच्याकडून बँकेचे डिटेल्स प्राप्त केले जातात आणि तुमच्या अकाउंटमधून पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात किंवा डायरेक्ट तुम्हाला प्रलोभन वगैरे दाखवून तुमच्या बँक खात्यातून पैसे तुम्हाला स्वतःलाच दुसऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलं जातं. त्यामध्ये पहिला प्रकार आहे आयडेंटिटी थेफ्ट, म्हणजे तुमचे बँकेचे डिटेल्स महत्त्वाचे प्राप्त केले जातात, OTP पिन पासवर्ड प्राप्त केला जातो आणि फ्रॉड केला जातो. दुसरा आहे इम्पर्सोनिफिकेशन, म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो न भासवता दुसरा व्यक्ती आहे असं सांगून, जसं बँक कर्मचारी बोलतोय किंवा कस्टमर केअरमधून बोलतोय, सरकारी विभागातून बोलतोय असं सांगून फसवणूक केली जाते. तिसरा आहे ऑनलाईन शॉपिंग किंवा जॉब फ्रॉड. वेगवेगळ्या शॉपिंग वेबसाईटवरती आपण सर्च करत असतो किंवा जॉबसाठी सर्च करत असतो, त्या माध्यमातून सुद्धा फसवणूक केली जाते. सर्वात महत्त्वाची शहरांमध्ये फसवणूक केली जाते की टूर आणि त्याचे जे पॅकेजेस आहेत किंवा आता 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत, वेगवेगळे रिझल्ट्स लागतात, तर ॲडमिशन संदर्भात सुद्धा फ्रॉड केले जाऊ शकतात. सेक्स्टॉर्शन, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अशा माध्यमातून सुद्धा आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. महिलांशी सुद्धा मैत्री किंवा प्रेमसंबंध निर्माण करून त्यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. बदनामी करण्याची किंवा डिफेमेशन च्या माध्यमातून सुद्धा भीती दाखवून फ्रॉड केले जातात. आता आधुनिक याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट जो आपण प्रकार सांगितला त्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओ कॉल केला जातो आणि पोलीस विभागातून, सायबर क्राईममधून, क्राईम ब्रँचमधून, ED, CBI, इन्कम टॅक्स अशा विभागातून बोलतोय असं दाखवून तसा सीन तयार केला जातो व्हिडिओमधून आणि तुम्हाला हलण्यापासून प्रतिबंध केला जातो आणि मग तुमच्या बँकेचे डिटेल्स प्राप्त करून OTP पिन पासवर्ड घेऊन पैसे दुसऱ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. अशा मोठ्या स्वरूपामध्ये ऑनलाईन बँकिंग फ्रॉड्स होत असतात. प्रकार असंख्य आहेत, पण त्यातला मेन भाग हाच आहे की आपण बँक खात्याचे ॲसेट्स दुसऱ्या व्यक्तीला देतो किंवा ते फ्रॉडस्टर मिळवतात आणि त्यातून पैसे ट्रान्सफर करतात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर कायद्याचा या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचं स्वागत. डिजिटल अरेस्ट ह्याच्याविषयी तर हल्ली आम्ही पुष्कळच ऐकत होतो आणि ज्यांचं डिजिटल अरेस्ट होतं किंवा अशा प्रकारची एक प्रकारचं जाळं रचलं जातं की आम्ही EDमधून बोलतोय, इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचे आहोत, ED डिपार्टमेंटचे आहोत, इन्कम टॅक्स, CBI अशा मोठ्या मोठ्या ऑथॉरिटीजचे आम्ही लोक आहोत आणि तुमचा जो मुलगा आहे किंवा तुमचे नातेवाईक आहेत वगैरे ह्यांना अमुक अमुक गुन्ह्यामध्ये आम्ही अरेस्ट करतोय वगैरे
आणि मग ते त्यांना आणखीन काहीतरी पुढे प्रलोभनं देतात. हे आम्ही अनेक वेळा पेपर्समधून वाचतो, रील्समधून बघतो. त्याच्यामध्ये एज्युकेटेड लोकंसुद्धा फसली जातात. असं का? बरोबर. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे कायद्याचं अज्ञान. आपल्याला सर्वांना मला सांगायला आवडेल की भारतामध्ये कोणत्याही स्वरूपाचा एफ-आय-आर जोपर्यंत नोंद होत नाही आहे, म्हणजे दखलपात्र गुन्हा जोपर्यंत नोंद होत नाही आहे, त्यानंतर पोलिसांना तुम्हाला अटक करण्याचे अधिकार प्राप्त होतात. 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेला गुन्हा असेल तर त्यामध्ये पोलीस अटक करू शकत नाही आणि 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यामध्येच अटक केली जाते. ती सुद्धा एक कायदेशीर मार्गातून केली जाते आणि डिजिटल अरेस्ट हा असा कोणताही प्रकार आपल्या देशामध्ये नाही आहे. त्यामुळं अशा प्रकारची कोणतीही अरेस्ट केली जात नाही आहे. व्हिडिओच्या माध्यमातून एखादा युनिफॉर्म घातलेला किंवा एखाद्या ऑफिसचा कार्यालयाचा सीन तयार करून तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल किंवा अशी भीती दाखवत असेल तर मी सगळ्या नागरिकांना सांगेन की अशा डिजिटल अरेस्टला आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे आणि आपण जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्याची माहिती देऊ शकता आणि घाबरून जाऊन गोंधळामध्ये कोणतीही कृती करणं आपण टाळलं पाहिजे. मला आता दुसरा तुम्हाला प्रश्न हे विचारायचा आहे की डेटा जो आहे तो असं सांगतो की जेव्हापासून संगणकद्वारे प्रणालीद्वारे इंटरनेट प्रणालीद्वारे डिजिटलायझेशन आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर ह्या फ्रॉडस्टरचा जास्ती डोळा असतो. का बरोबर. असं असतं? ते जास्ती बळी पडतात. असं का बरोबर. होतं? ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात सायबर गुन्हे घडण्याची 5 कारणं आहेत. एक पहिलं आहे सगळ्यात महत्त्वाचं, ते टेक्नोसेव्ही नसतात. तंत्रज्ञानाचं त्यांच्याकडे अज्ञान असतं आणि तंत्रज्ञानाचा वापरही ते कमी प्रमाणामध्ये करत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ही टेक्नॉलॉजी वापरत असताना त्यांना मदतीची सुद्धा गरज असते. तिसरा प्रकार आहे सायबर गुन्हेगारांची जी कार्यप्रणाली आहे, त्यांच्या काळामध्ये हे सायबर गुन्हे घडत नव्हते. त्यामुळे ती कार्यप्रणालीसुद्धा त्यांना माहिती नसल्यामुळे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांना ते बळी पडतात. चौथी गोष्ट आहे की ते भावनिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या आधार किंवा मदतीच्या शोधामध्ये असतात आणि सायबर गुन्हेगार अशा पद्धतीनं त्यांना मदत करत आहोत किंवा अशा पद्धतीनं त्यांना प्रलोभन दाखवत असतात. आणि शेवटचा महत्त्वाचा भाग आहे की ते रिटायर्ड झालेले असतात किंवा कोणत्या तरी व्यवसायातून, नोकरीतून त्यांच्याकडे पैसे शिल्लक असतात. ते त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांनी सेव्हिंग केलेले असतात किंवा त्या एक चांगल्या गुंतवणुकीच्या सुद्धा ते शोधात असतात आणि सायबर गुन्हेगार हे त्याचा अभ्यास करून त्यांच्याशी संपर्क साधत असतात आणि त्यामुळे ते जास्त प्रमाणात ऑनलाईन बँकिंग फ्रॉड किंवा सायबर गुन्ह्यांना बळी पडतात. बरोबर आहे. तुम्ही काही 2-3 उदाहरणं देऊ शकता का की जी तुम्ही सक्सेसफुली हँडल केलेत? कुठल्याही वयोगटाचं, एक तरुण गटाचं असेल, वृद्धांचं असेल. मला जेव्हा आपण उदाहरणं देतो त्याला प्रेक्षकांना ती जास्ती बरोबर. पटतात. माझ्याकडे एक आपल्या सरकारी विभागामध्ये मोठ्या पदावरती काम करणारे अधिकारी होते आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यासोबत सेक्स्टॉर्शनचा गुन्हा घडलेला होता आणि त्यांनी एकूण 42 लाख रुपये ऑनलाईन बँकिंग फ्रॉडच्या माध्यमातून त्या मुलीच्या सांगण्यावरून दिलेले होते. काही रक्कम त्यांनी लोन काढून सुद्धा दिलेली अच्छा. होती आणि ते खूप मोठ्या तणावामध्ये होते. कुटुंबातील त्यांची मुलं वगैरे सुद्धा त्यांना नकारात्मक दृष्टिकोनातून बघत होते, त्यांची पत्नी बघत होते आणि ते सुसाईड करण्याच्या अच्छा. कंडिशनमध्ये होते. पण एक माझ्या ओळखीचे पोलीस होते, त्यांना घेऊन आले आणि नंतर आपण त्यांचं काउन्सिलिंग केलं. त्यांना आपण आश्वस्त केलं की आपण हा गुन्हा डिटेक्ट करू शकतो, आरोपींना पकडू शकतो आणि तुमची रक्कम परत मिळवू शकतो. तुम्ही थोडं संयम पाळा. त्यानंतर मग आपण गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद करून डॉक्युमेंटच्या आधारे आणि हे सगळा डेटा वगैरे आपण ॲनालिसिस करून बँक डिटेल, कॉल केलेले डिटेल्स काढून आपण 3 आरोपींना पकडलेलं होतं आणि 3 आरोपी पकडल्यानंतर आपण त्यांची जवळजवळ 38 लाख रुपयांची रिकव्हरी करून दिलेली आहे आणि त्या तणावातून मी त्यांना बाहेर काढून आरोपींना सुद्धा अटक करून चार्जशीट फाईल केलेली होती. अजून एखादी अशी? महिलांसंदर्भात अशीच केस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित एक महिला आहे, तिला एक मुलगीसुद्धा होती. पण कधी-कधी आपण धावपळीच्या जीवनामध्ये मैत्री किंवा जोडीदार दुसरा शोधण्याच्या याच्यामध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी मैत्री केलेली होती आणि मैत्री केल्यानंतर सुरुवातीला सदन कुटुंबातील ती महिला असल्यामुळे तिनं काही रक्कम त्या ज्याच्याशी मैत्री झालेली होती त्यानं वेगवेगळी कारणे देऊन त्याच्याकडून घेतलेली होती. नंतर तो तिला भेटायला आल्यानंतर त्यांची ओळख वगैरे झाल्यानंतर तिचे फोटो, व्हिडिओ त्यांनी कलेक्ट केलेले होते आणि त्या माध्यमातून तो तिला ते फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची किंवा तिच्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे घेत होता आणि त्या माध्यमातून तिनं स्वतःचे दागिनेसुद्धा त्या ओळख झालेल्या फ्रॉडस्टरला दिलेले होते.
नंतर त्याचा त्रास एवढा वाढल्यानंतर तिनं लोन काढूनही काही रक्कम त्या फ्रॉडस्टरला दिलेली होती आणि अशा प्रकारे 28 लाख रुपये तिने दिल्यानंतर सुद्धा त्याचा त्रास कमी होत नव्हता. त्यावेळेला ती सुद्धा स्त्री अशीच आपली मुलगी आणि ती स्वतः टेरेसवरती जाऊन आत्महत्येच्या प्रयत्नामध्ये होती. त्यावेळेला तिथल्या लोकांनी तिला हे करून तिच्या नवऱ्याला ही माहिती देऊन ते पोलीस स्टेशनला सायबर क्राईमला आल्यानंतर आपण त्यांचा गुन्हा नोंद करून त्या आरोपींना अटक करून त्या महिलेला त्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर काढून त्यांची रिकव्हरी पण करून दिलेली आहे. आणि यंग स्वरूपातल्या मुलांसोबत अशा प्रकारचे अनेक सायबर क्राईम घडत असतात. सेक्स्टॉर्शन असेल किंवा भीती दाखवणे असेल किंवा या सगळ्या याच्यातून त्यांनासुद्धा आपण अशा प्रकारे काउन्सिलिंग करून त्यांच्या केसेस रजिस्टर करून मुळामध्ये केस रजिस्टर केली आणि ऑफिसर जर टेक्नॉलॉजीदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या जर सक्षम असेल तर आपण आरोपींपर्यंत पोहोचू शकतो. आणि याच्यामध्ये तात्काळ आपल्याला कारवाई करावी लागते. म्हणजे गुन्हा जर लगेच नोंद केला आणि 15 दिवसाच्या आतमध्ये 7 दिवसाच्या आतमध्ये जर आपण ते सगळे डिजिटल रेकॉर्ड आहेत ते जर प्राप्त केले तर आरोपी त्याच स्वरूपामध्ये त्याच एरियामध्ये त्याच ठिकाणी तशा प्रकारचे गुन्हे करत असताना आपल्याला मिळून येतो आणि आपण त्याला लवकर पकडून त्याच्यावरती कारवाई करू शकतो. बरोबर. म्हणजे थोडक्यामध्ये जो गुन्हेगार असतो त्याची जी अनॉनिमिटी असते, तो नाव त्याला असं वाटतं की मी अनॉनिमस आहे, माझा चेहरा कोणी बघितलाच नाही. पण पोलिसांचे हात इतके स्ट्रॉंग असतात, इतके सक्षम असतात की ते बरोबर त्या गुन्हेगाराकडे पोचतात आणि त्याला शिक्षा घडवू शकतात. आता मोबाईल आणि संगणक वापरताना खरं म्हटलं तर लोकांना कुठली काळजी घ्यावी हे सुद्धा माहीत नसतं. बऱ्याच वेळा त्या तसंच ओपन ठेवून देतात, मोबाईल ओपन ठेवून देतात, संगणक ओपन करून ठेवून देतात आणि त्यांना माहीत नाही की ह्याच्यामधूनच कसा गुन्हा घडतो. काय सांगाल? ऑनलाईन बँक फ्रॉडपासून आपल्याला वाचायचं असेल तर आपण पहिल्यांदा काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रतिबंधक उपाययोजना करणं गरजेचं आहे. एक आपल्याला अनोळखी व्यक्तीकडून कॉल आला तर त्याच्यावरती आपण चटकन विश्वास ठेवला नाही पाहिजे. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीकडून आपल्याला काही कृती करायला सांगितली तर ती आपण कृती करण्यापूर्वी त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे, खात्री करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण कृती करणं गरजेचं आहे. ऑनलाईन माध्यमातून आपण जर अनोळखी व्यक्तीला जर पहिल्यांदा पैसे पाठवत असेल तर त्यावेळेला आपण अनेक वेळा विचार करणं गरजेचं आहे, तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. पोलीस स्टेशनला किंवा वेगवेगळ्या सरकारी विभाग, बँकेत या ठिकाणी जाऊन आपल्याला चौकशी करणं गरजेचं आहे आणि मगच आपण आर्थिक व्यवहार करणं गरजेचं आहे. आर्थिक व्यवहाराचे सुद्धा काही निश्चित असे स्टोक ताळे आहेत. म्हणजे आपला मोबाईल नंबर जर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल, बँक अकाउंट आपल्याला माहिती आहे, व्यक्ती आपण पूर्ण ओळखतो, त्याच्याशी यापूर्वी आपण पेमेंट केलेले आहे, तर त्या ठिकाणी आपण ऑनलाईन माध्यमातून पेमेंट करू शकतो. पण आपला नंबर सेव्ह नाही आहे असा अनोळखी व्यक्तीवरून कॉल आलेला आहे आणि तो तुमचा नातेवाईक आहे किंवा काय आहे असं जर सांगत असेल, बँक अकाउंट नंबर दुसरा असेल तर आपण त्या अकाउंटवरती पैसे पाठवले नाही पाहिजेत, कारण की तिथे फ्रॉड होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करताना सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आपण युजर आय डी तयार करतो, पिन तयार करतो, ते एकदम सोपे तयार करत असतो, तो लिहून ठेवत नाही आहे आणि आपण एक वेळ लॉग इन केल्यानंतर परत लॉगआउटसुद्धा करत नाही आहे. त्यामुळे आपले अकाउंट्स हॅक होऊ शकतात, मोबाईल अकाउंटसुद्धा हॅक होतात, सोशल मीडियाचा डेटासुद्धा आपला चोरी होतो आणि त्या माध्यमातून मग आपली फसवणूक होत असते किंवा आपल्याला त्रास दिला जाऊ शकतो. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर कायद्याचा या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचं स्वागत. आता हल्ली एक ट्रेंड आलेला आहे की ज्याला इसेन्शियल सर्व्हिसेस म्हणतात, की तुमचा गॅस आहे तो आता बंद होणार आहे, तुमचा विजेचा पुरवठा बंद होणार, तुमचं एक बिल पेंडिंग आहे ते नाही केलं तर, म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेस ज्या म्हणतात ना, त्याला मूलभूत गरजा आहेत, ते आता ऑनलाईन झालेलं आहे. त्याचा एक्झॅक्टली गैरवापर करून सुद्धा फोन केला जातो की तुम्ही लगेच तुमचा विशिष्ट एक माहिती मागवली, ह्या लिंकवर क्लिक करा, नाहीतर तुमचा पुरवठा खंडित करण्यात येत असेल. पोस्टल ह्याच्यातून तुमचं पार्सल आलेलं आहे, पोस्ट ऑफिस, इंडियन पोस्ट ऑफिसमधून तसेच्या तसे लोगोज वापरले जातात. तर आणि लोक लिंक क्लिक करतात आणि एका क्लिकमध्ये त्यांना सगळे डिटेल्स फ्रॉडस्टरला मिळतात. त्याविषयी तुम्ही प्रेक्षकांना काही थोडंसं जागरूक करू शकता का? हा एक ऑनलाईन बँकिंग फ्रॉडचाच एक प्रकार आहे. इम्पर्सोनिफिकेशन आपण म्हणतो. आभास निर्माण करून किंवा खोटी माहिती देऊन सरकारी विभागातून बोलतोय, गॅसकडून म्हणजे MSEB कडून बोलतोय किंवा महानगर गॅस लिमिटेडकडून बोलतोय किंवा कोणत्याही विभागाकडून बोलतोय असं भासवलं जातं आणि तुमच्याशी कस्टमर केअरकडून बोलतोय असं करून काही माहिती घेतली जाते आणि त्या माहितीच्या आधारे तुमचे अकाउंट्स आहेत ते हॅक केले जातात. पण मला सर्वांना हेच सांगायला आवडेल की तुम्हाला कोणत्याही ठिकाणावरून कॉल आला
तर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे. तुम्हाला जर बँकेतून कॉल आलेला असेल तर तुम्ही प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन शहानिशा करायची आहे. बँकेचे सुद्धा जे कॉन्टॅक्ट करण्यासाठी नंबर असतात ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे आहेत. तिथले बँक मॅनेजर असतील किंवा PR पर्सन जो असेल त्याचा नंबर आपल्याकडे सेव्ह असला पाहिजे. किंवा पैसे जाण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन चौकशी केली पाहिजे, तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. आजूबाजूच्या लोकांशी सुद्धा आपल्याला असा कॉल आलेला होता आणि मला पैशाची मागणी केलेली होती किंवा एखादी अननोन लिंक आलेली होती, ती मी क्लिक करून माहिती भरावी किंवा न भरायला पाहिजे हे सुद्धा आपण विचारलं पाहिजे, जेणेकरून इतरांकडून सुद्धा आपल्याला चांगला सल्ला मिळू शकतो, मदत मिळू शकते आणि आपण ऑनलाईन बँकिंग फ्रॉडपासून स्वतःला वाचवू शकतो. आपण मगाशी म्हणताना म्हटलात की तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये काम करता. हल्ली लहान मुलं सुद्धा खूप बरोबर. मोठ्या प्रमाणामध्ये याचा शिकार होत आहेत बरोबर. मोबाईलचं. कुठल्या वयामध्ये डिजिटल युग जरी सुरू झालं तर डिजिटलायझेशनचा वापर काहीतरी वयाची मर्यादा असेल बरोबर. ना मुलांना? बरोबर. लहान मुलं डिजिटल डिव्हायसेस वापरतात. मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे किंवा स्मार्ट वॉचेस, स्मार्ट TV सुद्धा आपल्याकडे आहे. वाहनांमध्ये सुद्धा आपल्या स्मार्ट स्क्रीन्स आहेत आता. त्याचबरोबर लहान मुलंसुद्धा सोशल मीडियाचा वापर करतात. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, शेअरचॅट, स्नॅपचॅट. आधुनिक मुलांकडे असंख्य प्रकारचे असे सोशल नेटवर्किंग ॲप्स आहेत. तर मला सर्वांना सांगायला आवडेल की लहान मुलं ही टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात किंवा त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करायला पाहिजे, परंतु तो पालकांच्या निगराणाखाली करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अभ्यासासाठी किंवा ज्ञान प्राप्त करण्यासाठी, माहिती प्राप्त करण्यासाठी या सगळ्या डिजिटल डिव्हायसेसपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही आहे. त्यामुळे त्यांनी तो जास्तीत जास्त वापर करावा. परंतु सोशल नेटवर्किंग साईट्सवरती ज्यावेळेला आपण अकाउंट बनवतो त्यावेळेला एक निश्चित वयोमर्यादा निश्चित केलेली आहे आणि ती 13 वर्ष आहे. 13 ते 18 वर्ष वयोगटापर्यंत मुलं अकाउंट काढू शकतात, परंतु त्याचा युजर ID आणि पासवर्ड आपल्या पालकांना माहिती असला पाहिजे. पालकसुद्धा त्या अकाउंटवरती सर्च Check करू करू शकतात, शकतात. चेक करू शकतात, सर्वेलन्स ठेवू शकतात. त्याचबरोबर त्यांनी कुणाशी मैत्री करायची, कुणाशी बोलायचं, कुणाला फोटो व्हिडिओ शेअर करायचे हे पालकांच्या परवानगीशिवाय त्या मुलांनी ती कार्यवाही करता कामा नये. त्याचबरोबर मुलं ज्यावेळेला ह्या सोशल नेटवर्किंग साईटवरती ॲक्टिव्ह असतात त्यावेळेला पालकांच्या समोर बसून त्यांनी काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण त्याच्यावरती लक्ष ठेवू शकतो. अनेक वेळा असं होतं की मुलं अकाउंट तयार करतात आणि ती त्यांच्या रूममध्ये जाऊन बसून या सगळ्या डिव्हाइसेसचा वापर करत असतात. तर 18 वर्षानंतर पूर्ण कायद्यानंच त्यांना अधिकार आहे, पण 13 ते 18 वर्ष वयोगटामध्ये ज्यावेळेला हे सगळे डिजिटल मोडचा वापर करतात त्यावेळेला पालकांचं सर्वेलन्स आणि कंट्रोल त्याच्यावरती असणं गरजेचं आहे, अन्यथा मुलांकडून चुका होऊ शकतात. बरोबर आहे. बऱ्याच वेळेला आपण मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण ऑनलाईन पेमेंट करतो, मोबाईल बँकिंग करतो, त्यावेळेला ज्या बँकेतर्फे आपण UPIचे ट्रान्झॅक्शन करतो ते एक वेगळं बँक अकाउंट जर ठेवलं ज्याच्यामध्ये खूप पैसे नाही ठेवायचे, फार फार गेले तर काही हजारच जातील, बरोबर. हे करणं जास्त योग्य राहील का? अगदी थोडक्यात. हां, 3 प्रकारचे आपण बँक अकाउंट ठेवू शकतो. एक बँक अकाउंट आहे ज्याच्यामध्ये आपली जास्त रक्कम आहे आणि ते कोणत्याच ऑनलाईन मोडला लिंक नसेल. हां. दुसरं आपलं बँक अकाउंट ऑनलाईन मोडला लिंक आहे आणि आपण मोठ्या व्यवहारांसाठी तो वापर करू शकतो, मुख्यतः इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगसाठी. आणि किरकोळ पेमेंटसाठीच आपल्याला UPIs दिलेले आहेत. तर UPIसाठी आपण जे अकाउंट लिंक करणार आहे त्यामध्ये आपण छोटी रक्कम ठेवू शकतो. तरी 5,000 अंदाजे पासून किती ना? 25,000पर्यंतची किरकोळ रक्कम ठेवू शकतो, जेणेकरून ऑनलाईन बँकिंग फ्रॉड झाला किंवा काही कारणास्तव आपला अकाउंट जरी हॅक झालं किंवा थर्ड पार्टी एजन्सीकडून सुद्धा कधी कधी अशा गोष्टी शेअर केल्या जातात, त्यावेळेला आपली जास्त मोठी रक्कम जात फ्रॉडच्या नाही. माध्यमातून जाणार ही नाही. काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की बरेचसे लोक आहेत जे ते FDमध्ये पैसे ठेवतात बँकेचे. बरोबर. हल्ली सगळ्यात सेफ लोकांना बँक वाटते आणि बँकेच्या FDमध्ये खूप मोठी रक्कम असते आणि त्याचा काही संबंध आहे का ऑनलाईन बँकिंग फ्रॉडशी वगैरे किंवा फ्रॉडस्टर सायबर क्राईमशी? असेल तर काय काळजी घेतली नाही, पाहिजे? आपण बँकेमध्ये जे पैसे ठेवतो आणि ते FD पैसे च्या FD स्वरूपात. किंवा पैसे कोणतीही रक्कम आपली असेल ती सुरक्षित ठेवणे ही संबंधित बँकेची जबाबदारी आहे. परंतु मला ग्राहकांना नागरिकांना सांगायला आवडेल की बँकेमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या बँका आहेत. त्यामुळे आपण नॅशनलाइज बँक किंवा ज्या बँक चांगली सायबर सिक्युरिटी सर्व्हिसेस देतात किंवा त्यांची सेवा चांगली आहे अशा बँकेंचीच आपण निवड करायला पाहिजे, जेणेकरून ते पैसे आपले सुरक्षित राहतील. आपण जर युजर ID, पासवर्ड अशा गोष्टी शेअर न करता जर आपल्या बँकेतून पैसे दिले तर RBIच्या नियमानुसार संबंधित बँकेला ते पैसे आपल्याला परत करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण ज्यावेळेला अशा प्रकारचं अननोन ट्रान्झॅक्शन होईल आणि तुमच्यासोबत फ्रॉड वगैरे होईल आणि तुम्ही डिटेल्स शेअर करत नसतील तर तात्काळ तुम्ही
बँक डिस्प्यूट फॉर्म भरणं गरजेचं आहे, जेणेकरून ती तुमची कायदेशीर कंप्लेंट दाखल होते आणि तुमचे पैसे परत मिळवण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त मिळतो. आणि बँकेने जर ते पैसे परत नाही दिले तर तुम्ही RBIकडे सुद्धा RBI ॲम्ब्युड्समन म्हणून तक्रार नोंद करू शकता, जेणेकरून RBI ॲम्ब्युड्समनच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर संबंधित बँकेला ती रक्कम तर द्यावीच लागते. त्याचबरोबर सेवासुद्धा तुम्हाला जर बँकेकडून व्यवस्थित मिळाली नाही आहे तर बँकेला दंडसुद्धा होऊ शकतो. प्रेक्षकांना अतिशय थोडक्यामध्ये तुम्हाला काही संदेश द्यायला आवडेल का? आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल डिव्हायसेस याच्यापासून आपण स्वतःला रोखू शकत नाही आहे. चुकून जर तुमच्यासोबत ऑनलाईन बँकिंग फ्रॉड झाला किंवा एखादा सायबर गुन्हा घडला तर नॅशनल सायबर हेल्पलाईन आहे 1930, त्याच्यावरती आपण कॉल करून कंप्लेंट नोंद करू शकता. त्याचबरोबर NCCRP नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल या पोर्टलच्या माध्यमातूनही आपण ऑनलाईन कंप्लेंट करू शकता. cybercrime.gov.in या वेबसाईटवरती सुद्धा आपण तक्रार नोंद करू शकता. त्याचबरोबर कधी आपला मोबाईल हरवतो त्यावेळेला आपण मिसिंग कंप्लेंट दिल्यानंतर सर्ट शासनाचं एक पोर्टल आहे, त्याच्यावरती संचार साथी नावाच्या पोर्टलवरती सुद्धा आपण कंप्लेंट नोंद करू शकता. आणि ऑनलाईन असे जे आपल्याला कॉल्स येत असतात वेगवेगळे कमर्शियल स्कीम्स वगैरे आणि ते फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत असतील, आपल्यासोबत प्रयत्न जरी झाला तरीसुद्धा आपण तो नंबर त्या पोर्टलवरती रिपोर्ट करू शकतो, जेणेकरून ते नंबर बंद होतात, बँक अकाउंट्स बंद होतात, ते वेबसाईट किंवा कॉलिंगसाठी जे नंबर वापरले आहेत ते सुद्धा शासनाकडून बंद केले जाऊ शकतात. हरवलेला मोबाईलसुद्धा आपल्याला शोधून आपल्याला परत दिला जाऊ शकतो. अल्टरनेट नंबरसुद्धा आपण तिथे देऊ शकतो. तर तंत्रज्ञान हे चांगलं आहे, त्याचा आपण सुरक्षितपणे वापर करायला शिकणं गरजेचं आहे. वापरापूर्वी आपण सर्व सुरक्षिततेचे उपाय शिकून घेऊन त्याचा सुरक्षित वापर केल्यास तंत्रज्ञान आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. विशालजी, आज आपण इथं येऊन खूप सुंदर माहिती दिली आधुनिक तंत्रज्ञानाविषयी, सायबर फ्रॉड्स कसे रोकावे. आणि तंत्रज्ञान हे खूप चांगलं आहे, परंतु आपल्याला ते योग्य प्रकारे वापरता आलं पाहिजे. तर आज आपण इथं स्टुडिओत आलात त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. नमस्कार. धन्यवाद. प्रेक्षको, या भागात आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन भागात कायद्याच्या या कार्यक्रमामध्ये नवीन पाहुणे नवीन विषय घेऊन.